नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण ब्राझीलमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्राझीलमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना मनापासून आपणास हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण ब्राझीलमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी ब्राझीलमध्ये काय घडलंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर बघितलं तर ब्राझीलमध्ये धो पाऊस कोसळत आहे। ब्राझीलमध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि जो पाऊस सध्या कोसळत आहे या पावसाचा फायदा ब्राझीलच्या पिकाला मोठ्या प्रमाणात होणार। यामुळे ब्राझीलचं जे उत्पादन आहे ते ऐतिहासिक लेवलच्या वर पोहोचणार आणि यामुळे भविष्यात आपल्याला मागणीपेक्षा पुरवठा अधिक दिसणार आहे। याचा दबाव देशांतर्गत सोयाबीन भावावरती येऊ शकतो आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात जी एक शक्यता निर्माण झाली होती की सोयाबीनचा बाजारभाव 5000 होणार, ही शक्यता या पावसामुळे या ठिकाणी समाप्त झाली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही। म्हणून फेब्रुवारी महिन्यात मागणीपेक्षा पुरवठा जेव्हा कमी होईल त्यावेळेस आपण प्रत्येक तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करा। टप्प्याटप्प्याने जर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार मित्रांनो 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।